मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 12 वाजता रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण। स्मारकाच्या कामाची माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी 4:30 वाजता घेणार पत्रकार परिषद। शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलला आजपासून सुरुवात। शिवकालीन हत्यारे आणि वस्तूंचे प्रदर्शन, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून या फेस्टिवलचं आयोजन। मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी केली कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा। सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी 7 दिवसांच्या उपचारासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार। मंत्री आदित्य तटकरे यांनी घेतली रोह्यातील पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट। रोह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे घेतली भेट। भारताच्या हवाई दलासाठी निर्माण होणाऱ्या विमानाच्या क्षमतेवर वायुदल प्रमुखांचा वार। वायुदल प्रमुख AP सिंग यांचे गंभीर वक्तव्य। बदलापूरच्या किशोर पाटलांची आंतरराष्ट्रीय खो खो पंच म्हणून निवड। ठाणे जिल्ह्यातून निवड झालेले एकमेव पंच। उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून 8 मुलींनी काढला पळ। 7 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश। एका तरुणीचा अद्यापही शोध लागलेला नाही। नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामबंद आंदोलन। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन। घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी। या प्रकरणी जखमी महिलेवर उपचार सुरू। बदलापूरमध्ये सिमेंटच्या ट्रकचा टायर फुटला। कात्रप जुना पेट्रोल पंप परिसरातील घटना। सुदैवानं कुणालाही इजा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।